जाऊ दे ना माय. कावळ्याच्या सरपानं गाय मरत नसते म्हणते. काय तू कोणाच्या कावळ्याच्या सरपाच्या मागं धावून राहिली काय माय व माय. लय बेकार वाटलं माय. मा पोरीले काय काय नाही बोलली. आता तर म्हणे धव धव पाटलाच्या पोरासोबतच चालू आहे म्हणे. माय पोरगी बिचारी घराच्या बाहेर जात नाही. घरात बसून काय अंधार पाडन काय ते. बिचारी आपल्या कामाशी काम ठेवते. बाहेर नाही जात, काही नाही जात, कोणासोबत बोलत नाही, काही नाही काही नाही, कोणाच्या घरी जाऊन बसत नाही. मा पोरीला तशी सवयच नाही आहे ना. मा पोरीवर काय काय दोष लावते, काय काय डाग लावते मा पोरीले व बापा. एवढी सासरी माई पोरगी. एवढं जर असतं ना तर नवऱ्याच्या घरूनच पळाली असती तिकून तिकडे. काली इथं आली असती माय बापाच्या घरी शावासारखी. गेली असती तिकून तिकडे पाहिलं असतं तिनं. अब असं पाप नाही लावा कोणाले बापा. पुढच्या जन्मात लय मोठं भोगन व माय. लय भोगन पाप कर्म. इथे इथंच फेळा लागते. ह्या आजची भाकर ह्या सतावर येते व बापा. अमाय काकी काय झालं व तुले. काय झालं काऊन रडून राहिली एवढी. काय झालं व इले. काही विचारू नको माय शांते. काही विचारू नको. मी पापीली. मले माझ्या जीवनाला डाग लावलेली बाई आहे मी. चांगली बाई नाही आहे. बोल नको माझ्यासोबत. लय बेकार काम केले आहे मी ना. चांगली बाई नाही आहे मी. माझ्यासोबत बोल नको तू. अलग रे मायावाल्या. चल अलग वय. काय सांगू मी. चांगली बाई नाही आहे. वय तिकडे अलग वय मायावाल्या. ना तर बेकार बाई आहे मी. ओ पापीली आहे मी. काही विचारू नको मले. अमाय एकदम असं काय झालं बाबा. हे पापीली इंदागिली काय रंगारंगीचं काय वाचरट बोलून राहिलो का की तू. काऊन काय झालं व इले. इले काय फरक पडला का हिच्या डोक्यात. फरक नाही पडला व माय शांते. काय सांगू बापा तुले आता घरानं. काय सांगू तुले सुरुवातीपासून सांगा लागन माय घरानं. कसं हाय न काय हाय न कोणतं पाप लावलं न काय ले लावलं न कौन लावलं. तुले सारा रे गोट्या फळा लागन आता पिठावर. नाही बाई पाप लावलं मले. मले पाप लावलं व माय. पाप लावलं मले. गोमित्रानं धुवा शेणानं धुवा काय ना तरी धुवा पण धुवा माय. अहो मी पापीली नाही आहे बापा. अहो मी जन्मात मटण नाही खाल्लं व माय. जन्मात मटण नाही खाल्लं. अहो माय संसारात कोणी मटण नाही खाल्लं व बापा. अहो माय संसारामध्ये संसार नव्हता. मा बुड्याने मला कधी पाप नाही लावलं. मी किती वेळा सांगू बाई. किती वेळा सांगू. अहो शांते व काय करू माय व. हे बिचारी चांगली कमी वागली. जास्त रडून राहिली. कोणी मेलं म्हणाव का कोणी मारलं म्हणाव का झगडा भांडण झालं म्हणाव का काही झालं म्हणाव काही समजाली. एवढंच नाही राहिलं बापा. चांगली रडणं माय काकी. आम्हाला असं ऐकून बापा असं वाटलं काय झालं ना काय नाही धावतच आलो आम्ही. काय सांगू माय. अव पाप लावणारीनं पाप लावलं. स्वतः मज शावासारखी राहते. आपल्याला पाप लावून दिलं. स्वतः पापीले आहे जैरीले आहे. काय काय नाही हाय. काय सांगू माय मी तुम्हाला. कसं सांगू काय झालं ना काय नाही झालं तर. मी ना पाप कर्म केले. माझ्यावर असे डाग लावले. मी अशा गोष्टी तुम्हाला कशा सांगू. मला ऐकल्याबरोबर रड आला. न सांगितल्यावर मी मरूनच जाईन व बापा. अरे देवा रामा. खरंच त्या बाईला दुःख होत आहे. आज लय दुःख होत आहे व माय. आपण म्हणतो कावळ्याच्या सरपानं गाय मरत नाही. पण मले मरा लागून राहिलं व माय कावळ्याच्या सरपानं. त्यात माहिले काय कोणा पाप लावलं बापा इले सांगा ना. तुम्ही मस्त बसल्या. काय सांगा बापा गंगे तुले आता. आमचं जवानपणही निघालं. म्हातारपणही निघालं. घुबडही निघालं. काय काय नाही निघालं आमचं. काय सांगू तुले. आमचा शिनालपणाही काढला. अजून काय सांगू तुले. घे अशा शब्दात बोलली ना आम्हाला बोलणारी. तुला काय सांगू. तुम्ही नुसतं मारायला दावान दिले. कोण बोललो तुम्हाला. काय झालं कसं झालं आम्हाला काही माहितच नाही ना माय. आम्ही कोणाला मारायला धावू बापा. सारख्या सुद्धा सांगा ना माय काय झालं काय नाही तर. काकी रडू नको. काय झालं काकी काय झालं ग. सांगता काय. उद्या सांगन बाई. आता रडू रडू माया घसा बसून गेला आणि माया घसा दुखून राहिला. आता उद्या सांगन माय. आता नाही सांगत उद्या सांगन. बरं बापा उद्या सांगजो. उद्या सांगजो बापा. एक दूसरे से करते हैं प्यार हम. एक दूसरे के लिए बेकरार हम. खरंच ना ताई तुमचा स्वभाव म्हणजे खूप आधीपेक्षा म्हणा इतका छान झाला. इतका छान झाला काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुम्ही ना अशा बदलूनच गेल्या ना. कशा काय बदलल्या आय डोंट नो. पण तुम्ही ना ताई खरंच खूपच सुंदर दिसता आता. खूपच छान बोलता. खूपच छान वागता. तुमच्या संस्कारात सुद्धा बदल झाला. बघा ताई जर तुमच्या नशिबात जर एक चांगला व्यक्ती आला तर तुमचं आयुष्य कसं बदलतं. तुमच्या आयुष्यात शांताबाई सारखा व्यक्ती आला तर तुमचं पूर्ण राहणीमान चेंजिंग झालं. तुमचं पूर्ण भविष्याचं वातावरण चेंज झालं असं वाटत नाही का तुम्हाला तरी. आणि ताई तुमच्या वागणुकीमुळे
त्याच्यामुळेच माझा बदल घडला. म्हणजे मला असं वाटलं की बघा माझ्यापेक्षा माझी लहान नणद आहे, ती इतकी छान राहते तर मी छान का बरं नाही राहू शकत. मला तर एकच नणद आहे, एकच सासू आहे आणि एकच नवरा आहे, तर मी का बरं छान नाही राहू शकत. मला असं वाटलं म्हणून तुमच्यामुळे माझ्यात बदल घडला. म्हणजे बघा, म्हणजे चांगलेपणाची सुरुवात झाली ना तर सगळ्या माणसांना चांगलं करते. आणि जर आपणच जर म्हटलं की नाही हा वाईट आहे तर मी पण वाईटच होते, तर मात्र आयुष्य संस्कार टिकत. संस्कार काय, आपला जो काय म्हणते त्याला बाई, संसार. संसार कसा टिकणार मग, नाही का. आपण जर तू तशी आहे तर मी तसं करणार तर संसारच टिकणार नाही. हो ना ताई. बरं चला वहिनी, तुम्ही छानच आहे वहिनी, माझ्यात खूपच बदल घडला. आता मला असं वाटत आहे की बघ बाई, मी आधीपासूनच जर छान असती ना तर आज मी कुठच्या कुठे जाऊन पोहोचली असती. आज मला एक नोकरी असती, सगळ्या गोष्टी बरोबर असत्या आणि माझ्या आई बाबाचं, माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण झालं असतं. आज मला असं वाटतं एवढं शिकून माझा काय फायदा. म्हणजे माझं शिक्षण झाल्यानंतर नाही का, माझं शिक्षण पूर्ण मी कलावती, काजल, कमला सोबत आम्ही आमच्या तिघांचा जोड होता ना, बस त्यांच्यासोबत राहू मी इतकी वाया गेले होते, इतकी वाया गेले होते की काय सांगू तुम्हाला. बरोबर आहे ताई तुमचं. ताई तुम्हाला आई दिसल्या का कुठे गेल्या? तर आई सांगून पण नाही गेल्या आणि कुठे गेल्या काय गेल्या मला माहितच नाही. कुठे गेल्या तर आई असेल ना, आई आई बसली असेल इथे कुठे शांताबाईकडे, गंगाताईकडे वगैरे बसली असेल. हो म्हणा, तिथेच जाते त्या, नाहीतर कुठे जाणार आहे. बरं असेल, जाऊ दे, येईलच घरी. वहिनी मी काय म्हणते, तुम्ही माझ्या त्या मुलाच्या राशीबद्दल जाणून घेतलं का? काय रास आहे त्या मुलाची, सांगितले का शांताबाईनी? हो हो, ते माहित पडलं ना, त्याची रास जन्मरास धनु आहे. तर त्यांना सफा नाही म्हणून दिलं, तर त्यात तुमची परवानगी घ्यायची काय आहे? तर तुमच्या नशिबातच नाही आहे ते राशीतच बसत नाही तर मग त्यांना नाही म्हणून दिलं. तुम्हाला माहितच नव्हतं का? नाही नाही, मला माहितच नव्हतं. मी बँकेमध्ये गेली होती ना, त्या कारणामुळे मला माहितच नव्हतं. अच्छा बरं झालं आम्ही नाही म्हणून दिलं त्यांना. धनुरास आहे ना त्यांची, त्यांना म्हटलं की कुंडलीत नाही बसत आहे म्हटलं, त्यामुळे मग नाही म्हटलं. म्हणजे त्यांना पण कसं वाटत असेल ग, त्यांना मुलगी आवडली आणि इकडून जर नाही आलं, कुंडली वगैरे मध्ये नाही निघालं तर बेकार वाटते. हो ना, आपल्यावरूनच समजून घे ना. हो ना वहिनी. आणि वहिनी दादा कुठे गेला? माझ्यासोबत भांडला कुठे गेला तो? मी बँकेत गेले आणि दादा कुठे गेला? ते का थोडीशी कामानिमित्त बाहेर गेले, किराणा वगैरे आणायचा आहे म्हणे, तर येतो म्हणे थोडस, तर बाहेर गावला गेले असेल दादा. अच्छा अच्छा, हो का, माझ्यासोबत भांडल्याने गेला बाई तो ना. खरंच ना वहिनी, काय सांगू तुम्हाला. असं जाऊ द्या, तुम्ही बहीण भाऊ भांडतच असते, मी पण माझ्या भावासोबत अशीच भांडते. बरं आई कुठे गेल्या? आईला बोलवा ना, आपण जेवण वगैरे करून घेऊन आता. बघू का मी जाऊन, आई कुठे गेली तर? हो बघा बरं, थोड्याशा घेऊन या आईला. बरं बरं वहिनी. आणि मी आज त्यांच्या आवडीची भाजी सुद्धा केली ना, म्हणून आईला बोलावून ना, आपण सोबत सोबतच जेवण करू. बरं बरं वहिनी, काही हरकत नाही, मी बोलावून आणते आईला. आज खरंच खूपच छान वाटत आहे. इतकं छान वाटत आहे, इतकं छान वाटत आहे ना की कमल तुला मी काय सांगू. म्हणजे अशी खूप दिवसाची मेहनत आज रंग आली. आपल्याला श्रमाचं फळ भेटलं, आपल्याला विश्रांतीचं फळ भेटलं. आपल्याला सबर का फल मीठा होता है, ओ हमारे को मीठा फल ही मिल गया यार. क्या बताऊं तेरे को. ओ भाई मैं क्या बताऊं यार, क्या बोलती तू. अरे बाप रे, मेरे को इतना पसंद आया तेरा बोलना कि मैं क्या बताऊं. क्या तूने तीन तीन मुंह को एकदम से ऐसे दबा दिया ना कि क्या बताऊं तेरे को. तेरा तो जलवा ही है यार. ऐ शाबाश शाबाश. जलवा जलवा मेरा जलवा 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 मेरा जलवा जलवा. खरंच बाई, मी जे कलावतीच्या मायले बोलली ते एकदम ॲक्युरेट, एकदम खरं, एकदम चांगल्या पद्धतीचं माझं बोलणं होतं असं तरी मला वाटते. आणि मी इतक्या रंगाची बोलून तिला रडून दिलं. म्हणजे बाई मी किती छान बोलत असेल ना, म्हणजे माझा दुसऱ्यावर किती दबाव पडत असेल ना, किती प्रेशर पडत असेल. म्हणजे माझ्या बोलण्यामुळे कोणाला माझं बोलणं रुतलं आणि लवकरच रडते. बघ बरं मी किती कडक आहे, म्हणजे एक प्रोफेसरच आहे बोलण्यातली. ब्रेकअप सॉन्ग कर दे दिल की फीलिंग स्ट्रांग, पार्टी हॉर्न ब्रेकअप सॉन्ग. अंग्रेजी चिड़िया के खातिर देसी दिल मैंने तोड़ दिया, मैंने छोड़ दिया, उसे छोड़ दिया. उसकी काली करतूतों ने उसका भांडा फोड़ दिया. मैंने छोड़ दिया, उसे छोड़ दिया. दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया. हो दिल पे पत्थर रखे मुंह पे मेकअप कर लिया. अरे जिसको मिल ना पाए उनको व्हाट्सएप कर दिया. सुबह सवेरे उठ के मैंने ये सब कर लिया. आजचा म्हणजे असा आनंदाचा दिवस आहे. इतकं ग्रेट फील होत आहे ना की काय सांगू यार. इतकं हॅपी फील होत आहे, म्हणजे काय वर्डच नाही राहिले का बोलायला. इतकं छान मला वाटतंय. असं वाटतं की दुनियाची सगळी खुशी एक तरफ आणि जी मिळालेली सगळी खुशी एक तरफ माझ्या पदरात. बाई ग, खरंच ना इतकं छान वाटत आहे, इतकं छान वाटत आहे की काय सांगू तुला. हो म्हणजे आपण म्हणजे तिघीला पण धुतलं धुतलं. त्यांचं जवानपण, त्यांचं म्हातारपण सगळंच काढलं. त्यांचा नवरा तक्के काढला, काहीच सोडलं नाही. मी इतकी बोलली ना, मला इतकं छान वाटत आहे, इतकं छान वाटत आहे ना, मी तुला काय सांगू. पण एक मिनिट, काय ग बच्चू, काय झालं? अगं ते नाही का, आपण घर फोडायच्या गोष्टी केल्या होत्या कलावती बद्दलच्या. कलावतीच्या मायलेत आपण सप्पा म्हटलं का तुही पोरगी पाटलाच्या पोरासोबत गुल खिलवून राहिली. पण आपण पाटलाच्या घरी जाऊन जे पाटलीन बाईले म्हटलं का तुमचं पोरग, तुमच्या पोरानं 1.5 लाख रुपये कलावतीच्या पोटात घातले, मीन्स कलावतीला दिले.
तर मग काय झालं असेल ग? त्याच्यावर त्यांनी काय विरोध केला असेल ग? आणि त्याच्यावरून काय स्पष्ट झालं असेल, काय केलं असेल पाटलीनबाईनं? तुला काही विचार येत आहे का? हे सोड ना, तिचं आपण इतक्या जणांना बोललो हे खूप महत्वाचं आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यांचं सोडून द्या, आपण त्यांना पण बोलून बसलोय, त्यांना काही कमी नाही बोलून बसलोय. आणि आपण पाटलीनबाईच्या मनात एक विरोध निर्माण केला आहे की तुमच्या मुलाचं लफडं कलावती सोबत चालू आहे असं त्यांच्या मनात मी घातलं. पण त्यांनी ते अॅक्युरेटली ऐकलं नाही माझं. पण ते विचार करेल, ते अशी विचार करेल का बाई काजल कमला तर नेहमीच सांगते का खरंच बाई जाऊ दे बरं, पाहून येऊ दे बरं, का याच्यासोबत तिचं खरंच लफडं चाल. आता काही दिवसात आपण जायचं तिच्या घरी आणि पाटलीनबाईला सांगायचं का बा तुमच्या मुलांनी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल कलावतीला घेऊन दिला आणि तुम्हाला जर ते स्पष्टच करायचं असेल तर तुम्ही कलावतीच्या घरी जा आणि कलावतीचा मोबाईल बघा, ऍपलचा आहे 1.5 लाखाचा असं आपण म्हणू शकतो. हो ग, तुझं बरोबरच आहे ग. तू इतकं सगळं केलं ते खूपच छान होतं. मला तर बोलायची गरज पण नाही पडली. पण काय आहे ना, ते खरंच झालं पाहिजे बाई. मी काय म्हणते, यांच्यात झगडा भांडण झाला पाहिजे. पाटलीनबाई, शांताबाई, कलावतीबाई. आणि नाही, झगडा भांडण तर सोडून दे, झगडा भांडण तर होणारच माहित पडल्यावर. पण नाही का, पण पण मात्र कलावतीच्या घरच्यांनी त्यांच्यासोबत लग्न करायला नकार दिला पाहिजे आणि पाटलीनबाईनं तिच्या मुलाला कलावतीसोबत लग्न करायला नकार दिला पाहिजे. आणि दोघांचं म्हणजे कसं, दोघांचं तिरगामिरगीवर काम येऊन त्यांचा दिल तुटून गेला पाहिजे. म्हणजेच त्यांची रेशीम गाठ जुळली नाही पाहिजे. म्हणजेच ते नवरा बायको झाले नाही पाहिजे. म्हणजेच ते एकामेकाच्या संसारात गुंतले नाही पाहिजे. ते सगळे अलग अलग झाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांचं प्रेम सक्सेसफुल झालं पाहिजे असं माझं ठळक ठळक बोलणं आहे. होते ग, देवावर विश्वास ठेव. आपण कोणाचं काही नाही केलं तरी आपलंच काय होणार आहे ग, नाही का? आपल्या मनात कपट नाहीये, आपण बिनकपटी माणसं आहे. आपल्या मनात कोणाबद्दल काहीच कपट नाही. आपण भरड भरड बोलून देतो. लोकांच्या मनात कपट राहते, कपट राहायला म्हणून बाई मग मी आज कपट नाही ठेवलं आणि भरड भरड बोलूनच दिलं बाई. हो, काय करतं ग, त्या कलावतीच्या मम्मीला सुद्धा माहित पडलं पाहिजे ना की कलावती कोणत्या प्रकारची बाई आहे म्हणून, नाही का? ओ आजा सांझ हुई मुझे तेरी फिगर धुंधला गई, देख तेरी नजर आ जाना, क्या जीवन क्या मरण का मेरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. हो, ते ठीक आहे, येतानी लकडी जातानी लकडी. पण काय आहे ना, जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये. आता जीवनात आलं तर काही ना काही चांगलं नाही तर वाईट नाव सुद्धा कमावून गेलंच पाहिजे ना माणूस. म्हणजे आपलं नाव निघालं पाहिजे. चांगल्या गोष्टीत नाही तर चांगल्या गोष्टीत तरी आपलं नाव निघायला हवं. पण नाव निघायला हवं, माणूस फेमस व्हायला हवं असं माझं म्हणणं आहे, नाही का ग? कळलं, सॉरी कल्लू, माझी कल्लू बच्चू. हो, काय ग, एकदम बरोबर आहे तुझं. कुठे चुकलं मी? कुठे म्हणत तुझं चुकलं म्हणून? बाई तू कधी चुकतच नाही. मी पण नाही चुकत, तू पण नाही चुकत. आणि चुकतात म्हणजे बाकीचे लोक. आपण तर खरं म्हणजे प्रेमाची माणसं आहे. आपण सार्वभौम संपत्ती जपणारी लोक आहे. आपण यांच्यासारखी इतरांसारखी वाचरट लोक नाही. आपण खूप चांगल्या पद्धतीचे आणि स्टँडर्ड लोक आहे. आपल्याला कोणी काही म्हणू नाही शकत. ह्या काय का गावठी कुठल्या चाललाय ते. हो बाई, आपल्यासारखे सर्वसाधारण लोक कोणीच नाही या जगामध्ये आणि आपल्यासारखे चांगले लोक कोणीच नाही आहे. माहिती का, आपण इतके चांगले आहे की म्हणजे आपल्याला चांगलं म्हणायची लिमिटच क्रॉस करून टाकली आपण. इतक्या चांगल्या आहे ना आपण की काय सांगू तुला. मी तर म्हणते बाई, मला कोणी चांगलं म्हणू नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या विश्वासात मी चांगली आहे ना, बस झालं, मी चांगली आहे. पण तसं पण आपल्याला खूप लोक चांगले म्हणतात आणि आपण शिकलो पण आहे. आपण अळणचोट नाही आहे, गवार नाही आहे. म्हणजे आपण खूप चांगलो आहे, म्हणजे खूप चांगला आहे असं म्हणता म्हणता बाई आता रडून देईल मी. पण आपल्या म्हणजे चांगलं कोणीच नाही, बरोबर आहे तुझं. आपल्या मनात कपट राहत नाही. आपण साधारण माणसं, बिनकपटी माणसं आपण. चल बाई, खूप झालं आता नाही का उद्याच्या भागात बाई, कारण की आज भांडण होणार नाही आपल्याकडून. आजच आपण इतके 3 तोंड दाबले. आता कलावतीला माहित पडल्यावर कलावती काय रिॲक्ट करते, शांताबाईला माहित पडल्यावर शांताबाई काय रिॲक्ट करते. कसं आहे ना, ही जी बुडगी आहे हे नाटक करत करत रडतच गेली असेल ना घरी, तर त्याच्यावरून त्यांचा काय रिस्पॉन्स असते, काय त्यांचे इंटेन्शन्स असेल ते आपल्याला उद्याच्या भागात माहित पडेल. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये पण आपण थोडंसं भांडणच करूया. कारण की बघा, कलावतीला माहित पडल्यावर कलावती राहू शकणार नाही. एक्झॅक्टली कलावती करेल काय ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. चला तर मग बाय, भेटू उद्या.